धर्म आणि प्रजेचे रक्षण करण्याकरता रयतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण म्हणजेच किल्ले शिवनेरी। तर चला मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच किल्ले शिवनेरी। शिवसकाळ मित्रांनो प्रवास गड किल्ल्यांचा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्याला भेट देणार आहोत। शिवनेरी किल्ला म्हणजेच शिवजन्मभूमी। तर मग मित्रांनो, आज शिवनेरी भ्रमंतीसाठी आपण मावला स्वराज्याच्या या ग्रुपसोबत आले आहोत आणि माझ्यासोबत आहेत सौरभ शिर्के आणि नितीन माडबगत। तर चला मित्रांनो, पाहूया शिवनेरी किल्ला। शिवनेरी हा किल्ला मुंबईपासून 170 किलोमीटर तर पुण्यापासून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर जुन्नर येथे आहे। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात आहे। जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते। महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जन्मस्थान। मित्रांनो, किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे साखलीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे 7 दरवाजा मार्ग। तर मित्रांनो, आज आपण 7 दरवाजा मार्गाने जाणार आहोत। किल्ल्यावर जाताना आपल्याला 7 दरवाजे लागतात। हे दरवाजे वेगवेगळ्या राजांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेले होते। मित्रांनो, हा समोर पहिला दरवाजा दिसतोय तो आहे महादरवाजा। याचे बांधकाम पुण्याच्या पेशव्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले होते। जीर्णनगर म्हणजेच जुन्नर हे शहर इसवी सन पूर्वी कालापासून प्रसिद्ध आहे। सातवाहन राजा गौतमीपुत्र सतकर्णी याने शंकाचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। पुढे आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो, त्याचं नाव आहे गणेश दरवाजा। नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग। या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे। यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मिती करण्यात आली। सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर या भागात अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली। शिवनेरी सातवाहनानंतर चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता। इसवी सन 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि ह्याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। मित्रांनो, हा समोर तिसरा दरवाजा दिसतोय त्याचं नाव आहे पीराचा दरवाजा। हा दरवाजा बहुमनी कालखंडात बनवलेला आहे। दरवाजाच्या आतल्या बाजूला आपल्याला पहारेकरांसाठीच्या देवड्या देखील पाहायला मिळतात। नंतर इसवी सन 1443 मध्ये मलिक उत्तुजार यांनी यादवांचा पराभव करून किल्ला सर केला। अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला। इसवी सन 1470 मध्ये मलिक उत्तुजार प्रतिनिधी मलिक अहमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला। इसवी सन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला।
मित्रांनो, गडावरील हा चौथा दरवाजा आहे. याचं नाव आहे हत्ती दरवाजा. हा दरवाजा यादवांच्या काळात बांधलेला आहे. दरवाजाच्या आतल्या बाजूला आपल्याला पहारेकरांसाठीच्या देवड्या देखील पाहायला मिळतात. इसवी सन 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे 40 वर्षांनंतर 1716 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. इसवी सन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आले. मित्रांनो, गडावरील 5वे द्वार शिवाई देवी मंदिर दरवाजा पाहायला मिळते. शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाई देवीला जिजाऊने नवस केला. जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवेन, आणि ह्यावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. शिवाई देवीच्या मंदिराच्या बाजूने एक रस्ता आपल्याला लेण्या आणि किल्ल्यावरील एका बुरुजाकडे घेऊन जातो. बुरुजाकडे जात असताना डाव्या बाजूला आपल्याला बौद्धकालीन लेण्या पाहायला भेटतात. ह्या लेणीमध्ये आपल्याला शिवलिंगाच्या आकाराचे शिल्प पाहायला भेटते. हा आहे गडावरील 6वा दरवाजा, मेना दरवाजा. मित्रांनो, हा आहे गडावरील 7वा दरवाजा, कुलूप दरवाजा. दरवाजाच्या आतल्या बाजूला आपल्याला पहारेकरांसाठीच्या देवड्या देखील पाहायला मिळतात. मित्रांनो, ही समोर वास्तू दिसते ती आहे अंबरखाना. अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
सांगण्यात येते की गडावर पूर्वी 3000 लोकांची वस्ती होती. या वस्तीतील लोकांना 7 वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा या अंबरखानामध्ये साठवून ठेवण्यात येत असे. परंतु आता अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आपल्याला दिसते. अंबरखान्यापासून पुढे 2 वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या एका टेकडीवर जाते. या टेकडीवर एक कोली चौथरा आणि एक ईदगाह आहे आणि दुसरी वाट शिवकुंजाजवळ जाते. किल्ल्यावर शिवजन्मस्थानाकडे जाताना अनेक टाके लागतात. हे पाण्याचे टाके आजही बघण्यासारखे आहेत. निजामशहाच्या पाडावानंतर आदिलशाही आणि मोगलांचे त्यांच्या सीमाभागांकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. त्याचा फायदा घेऊन महादेव कोल्याने हा प्रांत आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मोगलांनी किल्ल्याला वेढा देऊन कोल्यांवर केलेल्या आक्रमणामुळे त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि गडाच्या या माथ्यावर कोल्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून येथे चौथरा बांधण्यात आला आणि त्याला कोली चौथरा असे नाव देण्यात आले. मित्रांनो, ही वास्तू म्हणजेच शिवकुंज. शिवकुंजामध्ये राजमाता जिजाऊसाहेब आणि बालशिवराय यांची सुबक मूर्ती पाहायला भेटते. ह्या शिवकुंजासमोर ही जी वास्तू आहे तिला कमानी मशीद म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, ही जी समोर वास्तू आहे ही हमामखाना आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल हमामखाना म्हणजे काय? हमामखाना म्हणजे किल्ल्यावरील राजे महाराजांचे स्नानगृह. हमामखान्याच्या बाहेरील बाजूस आपल्याला पाण्याचे हौद पाहायला भेटतात. हमामखान्याच्या बाजूला गरम पाणी करण्याची जागाही पाहायला भेटते.
आता आपण जात आहोत किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान बघण्यासाठी. मित्रांनो, ह्याच जागी कधीही न मावळणाऱ्या सूर्याचा उगम झाला होता. मित्रांनो, हेच ते पवित्र स्थान जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मावला स्वराज्याचा या ग्रुपकडून गडाचे गडपूजन झाले व गडावर ध्येयमंत्र घेण्यात आले. मारावे मरिता मरिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परिते देवदास पावती पत्ते संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोल करावा मुलुक बुडवा की बडवा धर्म संस्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडली शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग मनोनी साधिजो ते योग राज्य साधनांची लगबग राज्य साधनांची लगबग कैसे असे याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे लोकी परलोकी उरावे ती लोकी परिलोकी उरावे ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू जनांशी आधारू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आस्ते कदम आस्ते कदम वज्रजुड अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापते सुवर्ण रत्न श्रेपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैष्ठित नाळंकार मंडित शास्त्रात शस्त्र शास्त्र पारांगत राजनीते धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुळावतौस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती महाराजांचा विजय असो. राजाश्व छत्रपती महाराजांचा विजय असो. राजाश्व छत्रपती महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. हर नम पार्वते पदे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. भारत माता की जय. जय शिवराय.
तर मित्रांनो, ह्याच जागी एकेकाली छत्रपती शिवराय खेळले असतील, बागडले असतील असे मनात विचार येऊन मन अगदी भरून येतो. मित्रांनो, हे गडावरील बदामे टाके. मित्रांनो, बदामी टाकेच्या उजव्या हातातून जो रस्ता सरळ जातोय तो आपल्याला कडेलोट बुरुजाकडे घेऊन जातो. इथूनच कायद्यानं मृत्यूदंड दिला जात असे. ह्या कडेलोट टोकावरून खाली पाहिले असता आपल्याला संपूर्ण जुन्नर शहराचे दर्शन होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा स्वराज्याची निर्मिती केली. त्या राजांना मानाचा मुजरा.